नमस्कार. आज आमच्यासोबत सावी आहे. ती एक गायिका आहे. ती 8 वर्षाची आहे. आज ती लता दीदींबरोबर संभाषण करणार आहे. तर आपण आता तिला प्रश्न विचारायला सांगू. लता दीदी, आपण गाण्यासाठी काय करायला हवं ते सांगा ना. नमस्कार, मी ध्वनी. मी तुमची कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ज्ञानमार्गदर्शक आहे. कसे आहात तुम्ही? तुम्ही निवडलेल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञानाच्या आधारे मी तुमच्या प्रश्नांना शक्य तितकी अचूक आणि संदर्भाधारित उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही या ग्रंथांशी संबंधित कोणताही प्रश्न निसंकोचपणे विचारू शकता. प्रिय सावी, संगीताचा प्रवास हा केवळ आवाजाचा खेळ नसून तो शिस्त आणि साधनेचा एक पवित्र मार्ग आहे, हे या 3 ग्रंथांतून आपल्याला समजते. लता दीदींच्या स्वतःच्या शब्दांत आणि त्यांच्या आयुष्याच्या प्रवासातून आपल्याला जी दिशा मिळते, ती खालीलप्रमाणे आहे. संगीताची साधना आणि समर्पण इन सर्च ऑफ लता मंगेशकर. इन सर्च ऑफ लता मंगेशकर या ग्रंथात हरीश भीमानी यांनी त्यांच्या स्वभावाचा गाभा मांडला आहे, तर लता मंगेशकर इन हर ओन व्हॉइस. लता मंगेशकर इन हर ओन व्हॉइस मध्ये दीदी स्वतः म्हणतात, गाणे म्हणजे केवळ शब्द उच्चारणे नव्हे, तर त्या शब्दांत लपलेला भाव आपल्या आत्म्यातून उमटवणे आहे. रियाज हा केवळ सरावाचा भाग नाही, तर ती देवाची केलेली प्रार्थना आहे. सावी, तुझ्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे. 1. सातत्यपूर्ण रियाज. लता दीदींचे आयुष्य हे रियाजाला समर्पित होते. अ लाईफ इन म्युझिक. ए लाईफ इन म्युझिक मध्ये यतींद्र मिश्र यांनी दाखवून दिले आहे की, यशाच्या शिखरावर असूनही दीदींनी कधीही रियाजाचा कंटाळा केला नाही. तू सुद्धा रोज थोडा वेळ स्वरांचा सराव केला पाहिजेस. 2. एकाग्रता. दीदींच्या मते, गाताना तुझे पूर्ण मन त्या सुरांवर असले पाहिजे. गाण्याच्या शब्दांचा अर्थ समजून घेणे आणि त्यातील भावना आपल्या हृदयात अनुभवणे, हीच खरी गायकी आहे. 3. साधेपणा आणि नम्रता. जरी तू खूप छान गात असलीस, तरी तुझी वृत्ती नेहमी शिकणाऱ्याची, विद्यार्थ्याची असावी. लता दीदी नेहमी म्हणायच्या की, संगीताचा महासागर खूप खोल आहे आणि आपण फक्त त्यातील काही थेंब शिकत आहोत. 4. कान तयार करणे. लिसनिंग. फक्त गाणेच नको, तर उत्तम संगीत ऐकणे ही सुद्धा रियाजाचीच एक पायरी आहे. थोर गायकांच्या गायकीतील बारकावे टिपणे, हे तुला तुझ्या प्रवासात खूप मदत करेल. लक्षात ठेव, सावी, संगीत ही अशी शक्ती आहे जी तुला आनंदी ठेवते आणि इतरांनाही सुख देते. तू जेव्हा मनापासून गाशील, तेव्हा तुझे गाणे खऱ्या अर्थाने फुलांसारखे उमलेल. तुझा सराव आणि तुझे प्रेम हेच तुझे सर्वात मोठे दागिने आहेत. तुझे सर्वात मोठे दागिने आहेत. मला तुमच्यासारखं मोठा गायक व्हायचं आहे, तर मी काय करू? प्रिय सावी, मोठा गायक होण्याचे स्वप्न पाहणे ही खूप सुंदर गोष्ट आहे. अ लाईफ इन म्युझिक. ए लाईफ इन म्युझिक या ग्रंथात यतींद्र मिश्र यांनी लता दीदींच्या जडणघडणीचे जे वर्णन केले आहे, त्यातून आपल्याला ही शिकवण मिळते की, थोर कलाकार बनण्यासाठी केवळ आवाज पुरेसा नसतो, तर त्यामागे अखंड तपस्या असते. संगीताच्या प्रवासाचे सूत्र. लता मंगेशकर इन हर ओन व्हॉइस. लता मंगेशकर इन हर ओन व्हॉइस मध्ये दीदींनी एका ठिकाणी अतिशय मोलाचे सत्य सांगितले आहे, जे तुझ्यासाठी दिशादर्शक ठरेल. माझ्यासाठी गाणे म्हणजे केवळ व्यवसाय नव्हता, तर ती माझी ओळख होती. प्रत्येक गाणे रेकॉर्ड करण्यापूर्वी मी ते इतक्या बारकाईने समजून घेत असे की, जणू ते गाणे माझ्याच मनातील भावना आहे. तुझ्यासाठी मार्गदर्शक पावले. 1. गुरूंचे महत्त्व. इन सर्च ऑफ लता मंगेशकर या ग्रंथात उल्लेख केल्याप्रमाणे, दीदींनी आपल्या वडिलांकडून आणि गुरूंकडून मिळालेल्या संस्कारांना आयुष्यभर जपले. तू सुद्धा एका चांगल्या गुरूंचा शोध घे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर साधना कर. गुरूंचे मार्गदर्शन तुला योग्य वळणावर घेऊन जाईल. 2. शब्दांशी मैत्री. गाताना फक्त स्वर महत्त्वाचे नसतात, तर शब्दांचा उच्चार आणि त्यातील अर्थ समजून घेणे महत्त्वाचे असते. तू जे गाणे शिकशील, त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न कर. जेव्हा तुला अर्थ कळेल, तेव्हा तुझा आवाज आपोआप अधिक प्रभावी होईल. 3. इतरांकडून शिकणे. संगीत हा एक अथांग सागर आहे. दीदींनी स्वतः अनेक ज्येष्ठ गायकांचे गाणे ऐकून त्यांचे बारकावे टिपले होते.
तू सुद्धा विविध प्रकारची गाणी ऐक, गाण्यातील चढ उतार निवांस समजून घे. ऐकणे ही गाण्याची पहिली पायरी आहे. 4. शिस्त डिसिप्लिन. लता दीदींचे आयुष्य म्हणजे शिस्तीचे एक उदाहरण आहे. मोठी गायिका होण्यासाठी तुला तुझ्या रोजच्या दिनचर्येत संगीताला हक्काची जागा द्यावी लागेल. जसा तू अभ्यास करतेस तसाच संगीताचा सराव रियाज न चुकता कर. 5. संयम आणि नम्रता. 6. मोठी गायिका होण्यासाठी वेळ लागतो. घाई न करता प्रत्येक स्वर नीट लावायला शिक. लता दीदी नेहमी म्हणायच्या की संगीतात पूर्णत्व कधीच येत नाही, आपण नेहमी शिकत असतो. ही नम्रता तुला खूप मोठी बनवेल. लक्षात ठेव, तू स्वतःच्या आवाजात गाणे गा. कोणाची तरी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नकोस, तर तुझा स्वतःचा आवाज शोधण्याचा प्रयत्न कर. तुझा आत्मविश्वास आणि तुझी मेहनत हीच तुला यशाच्या शिखरापर्यंत नेईल. माझी आई माझी गुरु आहे. ती मला रोज सांगते की तू चिप्स खाऊ नको. मग मी काय खावे आणि काय टाळावे हे मला सांगा ना. प्रिय सावी, तुझी आई तुला जे सांगते ते तुझ्या आरोग्यासाठी आणि तुझ्या आवाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अ लाईफ इन म्युझिक, ए लाईफ इन म्युझिक आणि लता मंगेशकर इन हर ओन व्हॉइस. लता मंगेशकर इन हर ओन व्हॉइस या ग्रंथांतून आपल्याला समजते की लता दीदींनी आपल्या आवाजाची काळजी घेण्यासाठी अत्यंत शिस्त पाळली होती. दीदींच्या आयुष्यातील एका प्रसंगाचा संदर्भ देताना आपल्या आरोग्याविषयी त्या म्हणतात, आवाजाचे आरोग्य हे गायकाचे सर्वात मोठे धन आहे. जे आपल्या शरीराला आणि विशेषतः घशाला त्रासदायक ठरेल अशा गोष्टींपासून लांब राहणे हीच खरी तपस्या आहे. तुझ्या आवाजासाठी आणि आरोग्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी. 1. काय टाळावे? तळलेले आणि थंड पदार्थ. तू चिप्सबद्दल विचारलेस तर लक्षात ठेव की अति तेलकट, तिखट किंवा खूप मसालेदार पदार्थ घशात दाह निर्माण करू शकतात. लता दीदी स्वतःच्या आवाजाची काळजी घेण्यासाठी खूप सावध होत्या. शीतपेये, कोल्ड ड्रिंक्स किंवा खूप थंड पाणी पिणे टाळायला हवे, कारण यामुळे स्वरांवर परिणाम होतो. 2. काय खावे? आरोग्यदायी आहार. दीदींच्या आयुष्याशी संबंधित संदर्भांनुसार सात्विक आणि घरचा ताजा आहार घेणे उत्तम असते. कोमट पाणी. दिवसभरात कोमट पाणी पिणे घशासाठी खूप चांगले असते. हे तुझ्या आवाजाला मऊ आणि गोड ठेवण्यास मदत करेल. फळे आणि हिरव्या भाज्या. शरीरात ताजेपणा राहण्यासाठी ताज्या फळांचा आणि पौष्टिक भाज्यांचा समावेश कर. मध आणि आले. जर घशाला थोडा त्रास होत असेल तर मधाचे थेंब किंवा आल्याचा थोडा रस कोमट पाण्यातून घेतल्यास घशाला आराम मिळतो. 3. आईचे ऐकणे म्हणजे शिस्त. 6. तुझी आई तुझी पहिली गुरु आहे. लता दीदींनी सुद्धा आपल्या वडिलांच्या आणि आईच्या संस्कारांचे पालन करूनच संगीतात मोठी भरारी घेतली. आई जे काही सांगते ते तुझ्या भल्यासाठीच असते. शिस्त पाळणे हाच एक मोठा कलाकार होण्याचा पाया आहे. लक्षात ठेव, तू एक छोटी गायिका आहेस. तुझ्या आवाजाची ही कोवळी वर्षे आहेत. त्यामुळे जे काही खाशील ते तुझ्या आरोग्याला पोषण देणारे असावे. चिप्सपेक्षा घरच्या फळांची किंवा पौष्टिक नाश्त्याची चव जास्त चांगली असते, हे तू नक्की अनुभवशील. दीदी, तुम्ही जेव्हा शाळेत जायचा तेव्हा अभ्यास आणि गाणं एकत्र कसं करायचं याचा मला सल्ला द्याल का? प्रिय सावी, अभ्यास आणि संगीत या दोन्ही गोष्टी एकत्र करणे हे एका अर्थाने जीवनाचे संतुलन साधण्यासारखे आहे. अ लाईफ इन म्युझिक, ए लाईफ इन म्युझिक आणि इन सर्च ऑफ लता मंगेशकर, इन सर्च ऑफ लता मंगेशकर या ग्रंथांतून आपल्याला हे समजते की लता दीदींचे बालपण अत्यंत जबाबदारीचे होते. त्यांनी अनेक आव्हाने पेलत असतानाही आपल्या आवडीला म्हणजे संगीताला कधीही दूर केले नाही. दीदींच्या अनुभवातून मिळालेला हा कानमंत्र तुझ्यासाठी आहे. वेळेचे नियोजन आणि ध्यास. लता मंगेशकर इन हर ओन व्हॉइस या ग्रंथात दीदींच्या आठवणींमधून आपल्याला हे समजते की कामाचे किंवा अभ्यासाचे ओझे म्हणून संगीताकडे पाहू नका. जेव्हा तुम्ही अभ्यासातून थकता तेव्हा स्वर तुम्हाला नवी ऊर्जा देतात. संगीताचा सराव हे अभ्यासापेक्षा वेगळे नसून ती तुमच्या मेंदूला मिळणारी एक विश्रांती आणि एकाग्रता आहे.
6वीसाठी काही सोप्या टिप्स. 1. वेळेचे विभाजन टाइम मॅनेजमेंट. जसे तू शाळेचा अभ्यास करण्यासाठी वेळ ठरवतेस, तसेच संगीताच्या रियाजासाठी एक ठराविक वेळ निश्चित कर. सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी अभ्यासातून ब्रेक मिळाल्यावर 15 ते 20 मिनिटे स्वरांचा सराव करणे, हे तुला अभ्यासातही मदत करेल. 2. अभ्यासातील एकाग्रता. संगीतामुळे तुझी एकाग्रता वाढते. जे संगीत शिकताना तू लक्ष केंद्रित करतेस, तेच लक्ष तू अभ्यासातही ठेव. जेव्हा तू गाण्याचे सूर मनात धरतेस, तेव्हा तुझा मेंदू अधिक शांत आणि तल्लख होतो, ज्यामुळे अभ्यास लवकर लक्षात राहतो. 3. साधनेचा आनंद. अभ्यासाला कंटाळवाणे काम न समजता त्याला कर्तव्य समज आणि संगीताला आनंदाचा स्रोत. जेव्हा तू आनंदाने गातेस, तेव्हा तुझं मन प्रसन्न राहतं आणि त्यानंतर केलेला अभ्यासही तू अधिक चांगल्या प्रकारे लक्षात ठेवू शकतेस. 4. दीदींचा आदर्श. इन सर्च ऑफ लता मंगेशकर मध्ये उल्लेख आहे की दीदींनी खूप कमी वयात संसाराची धुरा सांभाळली होती. तरीही त्यांनी संगीताचा रियाज कधीही सोडला नाही. तू तर भाग्यवान आहेस की तुला शाळेत जायला मिळते. त्यामुळे शाळेचा अभ्यास पूर्ण मनापासून कर आणि फावल्या वेळात मनसोक्त गा. लक्षात ठेव, 6वी, तू जेव्हा शाळेत अभ्यास करतेस, तेव्हा पूर्णपणे विद्यार्थिनी बनून कर आणि जेव्हा गातेस, तेव्हा पूर्णपणे कलाकार बनून गा. दोन्ही गोष्टी तुझ्या व्यक्तिमत्वाचे 2 सुंदर पैलू आहेत. आता आपण पाहिलं की एका 8 वर्षाच्या मुलींनी लता दीदींशी कसं संभाषण केलं. तर इट कॅन बी सो इन्स्पायरिंग टू कमिंग जनरेशन्स इफ दे कॅन टॉक डायरेक्टली विथ देअर रोल मॉडेल्स. तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा.